नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय स्पेशल पेपर व्यवसाय प्रशासन 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 7वे प्रकरण आहे जाहिरात. या प्रकरणामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपल्याला जाहिरात म्हणजे काय, जाहिरातीची अर्थ, व्याख्या, जाहिरातीची विविध माध्यमे, जाहिरातीतील नैतिकता किंवा नैतिक समस्या कोणत्या आहेत, जाहिरातीचे भवितव्य काय आहे, या मुद्द्यांचा आपल्याला सखोलपणे अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या युगाला जाहिरातीचे युग म्हटले जाते, कारण आधुनिक काळात जाहिरातीने मनुष्याचे जीवन पूर्णपणे व्यापून टाकलेले आहे. बाल्य असतील, तरुण असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, अशा तिन्ही अवस्थेत माणसाच्या जीवनात जाहिरातीचे स्थान अनन्यसाधारण झालेले आहे. माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या दृष्टीस जिकडे तिकडे जाहिरातीशिवाय काहीच दिसत नाही. व्यावसायिक जगतात सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक शोधांनी उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणलेली आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज उत्पादन करणे सोपे झालेले आहे. उत्पादन करणे जरी सोपे झालेले असले, परंतु त्याची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून विक्री क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून आकर्षक जाहिरात करून बाजारपेठेवर ताबा मिळवणे व्यावसायिकांना सहज शक्य. अशा जाहिरातीचा अर्थ आपण बघितलेला आहे. आता आपण जाहिरातीची व्याख्या बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या मते जाहिरात म्हणजे एखाद्या मालाची लोकप्रियता वाढविण्यासाठी वापरलेल्या कल्पना, घोषणा आणि आकर्षक टूल होय. दुसरी व्याख्या आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची. त्यांच्या मते किंमत देऊन अवैयक्तिक माध्यमातून कल्पना, वस्तू किंवा खात्रीशीररित्या बाजारात मांडण्याच्या प्रकारास जाहिरात असे म्हणतात. एक अर्थाने आपण सांगू शकतो की जाहिरात म्हणजे लोकांनी माहिती करून देण्यासाठी वस्तू व सेवांची केलेली प्रसिद्धी होय. जाहिरात म्हणजेच वस्तू विक्रीसाठी केलेला एक प्रयत्न असतो. जाहिरात ही मुद्रित, लिखित, मौखिक किंवा मिश्रित विक्री कला आहे. जाहिरातीच्या वस्तूची विक्री करणे आणि हीच विचारात घेऊन व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमाने जनतेचे मन अनुकूल करणे हे जाहिरातदारांचे उद्दिष्ट असते. जाहिरातीची व्याप्ती बघताना आपण असे सांगू शकतो की जाहिरात या संकल्पनेत अनेक क्रियांचा समावेश आहे. काही विशिष्ट क्रिया अर्थात त्यात येत नाही. जाहिरातीतील समाविष्ट क्रिया करणे जाहिरात संकल्पनेची व्याप्ती लक्षात घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण प्रथम सांगू शकतो की माध्यमाची निवड. सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांमध्ये विक्रीला चालना देण्याच्या दृष्टीने माध्यमाची निवड केली जाते. म्हणजेच माध्यमाची निवड ही जाहिरात एक प्रक्रिया आहे. दुसरे आपण सांगू शकतो की संदेश. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये उत्पादनाविषयी संदेशवहन करणे महत्त्वाचे असते. ग्राहक व उत्पादक यांच्यामध्ये दुवा साधणारी प्रक्रिया म्हणजे जाहिरात आणि म्हणून संदेशवहन हा जाहिरातीतील एक महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. व्याप्तीतील पुढील मुद्दा आपण सांगू शकतो ब्रँडवरील निष्ठा कायम राखणे. ग्राहकांना एखाद्या ब्रँड आवडल्यावर त्यावर ग्राहकांची सतत निष्ठा राहावी म्हणून जाहिरात केली जात असते. पुढे आहे व्यावसायिक सहाय्य. जाहिरातींचे अजून एक महत्त्वाचे कार्य म्हणजे व्यापारी, वितरक, ठोक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांना विक्री वृद्धीसाठी सहाय्य करणे. जाहिरातींमुळे संस्थेतील कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्य, उत्साह व आत्मविश्वास वाढत असतो. पाचवे आपण सांगू शकतो की संस्थेची प्रतिमा उभी करणे. कंपनीचे ग्राहक किंवा कंपनीशी संबंधित भागधारक, सरकारी विभाग, पुरवठादार व सर्वसाधारण जनतेमध्ये जाहिरातींमुळे कंपनीची एक प्रतिमा उभी राहते. संस्थेमध्ये विश्वास, आदर व खात्री वाढविण्यासाठी जाहिरातींचा वापर होत असतो. व्याप्तीमध्ये शेवटचा मुद्दा आहे नवनिर्मितीची क्रिया. जाहिरात करण्यात अनेक नवीन कल्पक क्रियांचा समावेश होतो. उदाहरणार्थ जाहिरातीचा मजकूर लिहिणे, मल्टीमीडिया व ग्राफिक्सचा वापर करणे,
जाहिरात गीतांचे लेखन करणे, संगीत व जाहिरातीतील नृत्याविष्कार करणे, इंटरनेटवर जाहिरात व वेब डिझायनिंग नुसार जाहिरात तयार करणे, चित्रकार, व्यंगचित्रकार, मॉडेल्स व प्रसिद्ध व्यक्तींशी समन्वय साधून त्यांची जाहिरातीसाठी सहाय्य घेणे. या विविध क्षेत्रामध्ये जाहिरातीची व्याप्ती आपल्याला सांगता येईल. जाहिरातीची व्याप्ती बघितल्यानंतर आता आपण जाहिरातीचे महत्त्व अभ्यासणार आहोत. आपण आधी पण म्हटले की आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. जाहिरातीमुळे उत्पादकाला, व्यापाऱ्याला किंवा ग्राहकांना अनेक फायदे प्राप्त होत असतात. जाहिरात क्रियेमुळे उत्पादक, व्यापारी व ग्राहकांना कोणते फायदे प्राप्त होतात हे समजावून घेतल्याशिवाय आजच्या काळातील जाहिरातीला किती व कसे महत्त्व आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. सर्वप्रथम आपण उत्पादकांना मिळणारे फायदे आपण त्यात अभ्यासणार आहोत. पहिला फायदा आहे की वस्तूंची विक्री वाढते. उत्पादकांनी जाहिरात केल्यामुळे संभाव्य ग्राहकांचे लक्ष वस्तूकडे आकर्षित होत असते. जाहिरातीमुळे संभाव्य ग्राहकांच्या मनात वस्तूबद्दल अभिलाषा निर्माण होते व नंतर ते वस्तूची मागणी करतात व त्यामुळे परिणामी विक्रीत वाढ होत असते. दुसरा फायदा आपण सांगू शकतो, प्रतिष्ठा प्राप्त होते. जाहिरातीमुळे वस्तूला लौकिक प्राप्त होतो, तिचे मूल्य वाढते व उत्पादकाला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. ग्राहकांचा एखाद्या वस्तूवर विश्वास बसला की मग ते त्याच वस्तूची सतत मागणी करतात. जाहिरातीमुळे वस्तूची मागणी तर वाढते, शिवाय मागणीत स्थिरताही निर्माण होत असते. पुढील फायदा आहे की संतुष्ट ग्राहक. वस्तूंची जाहिरात सतत व दीर्घकाळ करण्यात आल्यास ग्राहक संतुष्ट राहतात व त्यांचा विशिष्ट वस्तूवरील लोभ कायम राहतो. काही वेळेस उत्पादन कार्य बंद पडल्यामुळे विशिष्ट वस्तूंचा बाजार पुरवठा जरी बंद पडला तरी संतुष्ट ग्राहक पर्यायी वस्तूंची खरेदी क्वचितच करतात. पुढील फायदा आपण सांगू शकतो, वितरण खर्चात बचत. जाहिरातीमुळे उत्पादन लोकप्रिय होत असल्यामुळे उत्पादकास मोठ्या प्रमाणावर फिरते विक्रेते नेमण्याची गरज भासत नाही. जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होऊन विक्रीत वाढ होत असते, त्यामुळे उत्पादनात वाढ करावी लागते. जाहिरातीचा खर्च उत्पादकाला सहन करावा लागत असल्यामुळे वस्तू वितरणाचा खर्चही कमी होत असतो. शेवटचा फायदा आपण सांगू शकतो की स्पर्धेत टिकून राहता येते. आधुनिक काळात बाजारपेठेत तीव्र स्पर्धा आढळून येते. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जाहिरातीचे उत्पादकांना फार मोठे सहाय्यही होत असते. जाहिरातीमुळे व्यापाऱ्यांना किंवा मध्यस्थांना सुद्धा फायदे मिळत असतात. त्यात पहिला फायदा आहे की काम सोपे होते. जाहिरातीमुळे ग्राहकांना वस्तूबद्दल माहिती प्राप्त होते, त्यामुळे घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी व फिरत्या विक्रेत्यांचे काम बरेच सोपे होत असते. विशेष प्रयत्न न करताही वस्तूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. दुसरा फायदा आहे वस्तूच्या मागणीत स्थिरता राहते. दीर्घकाळ जाहिरातीमुळे वस्तूच्या मागणीत स्थिरता निर्माण होत असते. हे मागणीतील स्थिरत्व घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांच्या व्यावसायिक यशास उपयोगी ठरत असते. म्हणजेच वस्तूच्या मागणीत स्थिरता राहत असते. पुढील फायदा आहे वस्तू विक्रीचा खर्च नाही. जाहिरातीमुळे लोकप्रिय झालेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना फारसा खर्च करावा लागत नाही. मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने त्यांना फारसे प्रयत्न न करता देखील भरपूर फायदा किंवा नफा हा होत असतो. जाहिरातीमुळे ग्राहकांना सुद्धा फायदे मिळत असतात. त्यात पहिला फायदा आहे वस्तूबद्दलचे अज्ञान दूर होते. जाहिरातीमुळे ग्राहकांना वस्तूची किंमत, दर्जा, त्याच्या वापराची माहिती मिळत असते, त्यामुळे त्यांचे वस्तूविषयी असणारे अज्ञान हे जाहिरातीमुळे दूर होत असते. ग्राहकांसाठी दुसरा फायदा आहे जीवनमानात सुधारणा होते. जाहिरातीमुळे ग्राहकांच्या जीवनमानात कशी सुधारणा होते तर जाहिरातीमुळे लोकांना नवीन वस्तूंची माहिती होते. जर ही माहिती अचूक असेल तर ग्राहक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. त्यामुळे लोक जास्तीत जास्त वस्तूंचा उपयोग करून आपले राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न करतात. ग्राहकांसाठी पुढील फायदा आहे योग्य वस्तूची निवड शक्य होते. जाहिरातीमुळे ग्राहकांना एखाद्या वस्तूचे विविध उपयोग माहीत होत असतात. त्यामुळे वेळेचा अपव्यय न करता अनेक वस्तूंमधून योग्य वस्तूची निवड करणे ग्राहकांना शक्य होत असते. जाहिरातीमुळे समाजाला सुद्धा काही फायदे मिळत असतात. त्यात पहिला फायदा आहे माहिती उपलब्ध होते.
जाहिरातीमुळे समाजाला नवीन उत्पादनाची माहिती मिळते, वस्तूंच्या गुणधर्माची माहिती मिळते. एक प्रकारे जाहिरातीमुळे समाजाला उत्पादनाविषयीचे शिक्षणच मिळत असते. दुसरा फायदा सांगू शकतो, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. जाहिरातीमुळे नवीन उद्योग व व्यवसायांचा विकास होतो. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असतात. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत असते. तिसरा फायदा आहे कलागुणांचा विकास होतो. जाहिरात हा व्यवसाय असल्याने चित्रकला, फोटोग्राफी, संगीत, नाट्यकला, शिल्पकला यांसारख्या कलांचा देखील विकास होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जाहिरात म्हणजे काय, जाहिरातीचा अर्थ, जाहिरातीच्या विविध व्याख्या, जाहिरातीची व्याप्ती अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे जाहिरातीचे महत्त्वही अभ्यासलेले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना जाहिरातीचे काय महत्त्व आहे, समाजाच्या दृष्टीने जाहिरातीचे काय महत्त्व आहे, उत्पादकांच्या दृष्टीने, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जाहिरातीचे काय महत्त्व आहे, याचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.